पावसाळी वातावरण असलं की आपल्याला चहा प्यायची खूप लहर येते. अशा वेळेला गरमागरम चहा बनवायचा आपल्या आवडीनुसार तुम्ही कसा बनवत असाल त्या पद्धतीनं, म्हणजे नुसती चहा पावडर आणि साखर वापरत असाल, आलं वेलची असे स्वाद वापरत असाल, कसाही तुम्हाला आवडतो तसा चहा बनवा. आणि सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळीसुद्धा असं निवांत आपण जेव्हा बसतो त्यावेळेला असा गरमागरम चहा घ्यायचा आणि त्यामध्ये पोळीचे तुकडे छोटे छोटे करून घालायचे. चहा गरम असेल तर पटकन पोळीचे तुकडे मऊ पडतात आणि आपल्याला छानपैकी चमच्यानं खायला मिळतं. चहा चपाती हा बऱ्याच ठिकाणी नाश्त्याचा पण प्रकार आहे आणि आपण संध्याकाळीसुद्धा असंच काही स्नॅक्स जसं आपण खातो चहाबरोबर, पण एखाद दिवशी कंटाळा येतो स्नॅक्स करायचा किंवा काही घरात नसेल तर त्यावेळेला आपण हे संध्याकाळच्या चहाच्या वेळीसुद्धा अशी चहा चपाती खाऊ शकतो. मस्त लागते. तुम्ही रोज पण खाऊ शकता किंवा कधीतरी असं खाऊ शकता. 1 किंवा 2 चपाती जर तुम्ही खाऊ शकत असाल तर तेवढ्या प्रमाणात चहा घ्यायचा आणि त्यामध्ये असे तुकडे घालून चमच्यानं चहा पण थोडासा घ्यायचा आणि पोळीचा तुकडा पण घ्यायचा. जर तुम्हाला चहामध्ये असं वाटलं की आपण चहा तर बरोबर केला आहे पण पोळी घातल्यामुळे थोडीशी गोडी त्याची कमी झाली असं वाटलं तर किंचित साखर ॲड करा, म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही सुद्धा अशी चहा चपाती खात असाल किंवा पीत असाल किंवा आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.